आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। रिपब्लिकन जनरल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते रमेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे जिल्हाध्यक्ष दिनेश उघडे यांच्या माध्यमातून अंबरनाथ तालुका, शहर, ग्रामीण व इतर ठिकाणी संघटनेचे काम करण्यासाठी विविध पदावर नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम अंबरनाथ शासकीय विश्रामगृह, झेंडा चौक या ठिकाणी पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन दिलीप सोनकांबले, अमर परदेशी व सर्व सहकारी यांनी केले होते। या कार्यक्रमास रिपब्लिकन जनरल कामगार युनियनचे ठाणे जिल्हाध्यक्ष दिनेश उघडे, सरचिटणीस किशोर चन्ने, कार्याध्यक्ष संजय भालेराव, उपाध्यक्ष भगवान भालेराव, संघटक मिलिंद भोईर, सहसचिव विनोद शिंदे, प्रसिद्धी प्रमुख संजय बोरगे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचा आयोजकांकडून शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांनी उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले। रिपब्लिकन जनरल कामगार युनियन यांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांना कायदेशीर मदत मिळवून देणे, योग्य पगार व बोनस मिळवून देणे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित व सन्मानाचे वातावरण निर्माण करणे, मालकाकडून अन्याय झाल्यास कायदेशीर लढा देणे आणि न्याय मिळवून देणे अशा अनेक समस्या येत असल्याची माहिती ठाणे जिल्हाध्यक्ष दिनेश उघडे यांनी दिली। त्यानंतर अंबरनाथ तालुका ग्रामीण अध्यक्ष अमर परदेशी, तालुका ग्रामीण सचिव आकाश सुरेश जाधव, तालुका ग्रामीण कार्याध्यक्ष बाळू कदम, अंबरनाथ तालुका ग्रामीण महिला अध्यक्ष अरुणा मरसाळे, अंबरनाथ शहराध्यक्ष दिलीप शंकर सोनकांबले, सरचिटणीस विश्वदीप प्रधान गोरे, कार्याध्यक्ष आकाश अशोक जाधव यांच्यासह अनेकांचं नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली। या प्रसंगी राम तांबे, अनिल भोसले, संजय गजबे, श्रावण जाधव, राजेश भवरे, कुणाल खैरे, रमा शिंदे यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी, महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। रिपब्लिकन कामगार युनियन ठाणे जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये नवीन कार्यकर्त्यांची या ठिकाणी पदनियुक्ती करत आहेत। त्या अनुषंगाने आज अंबरनाथ येथे आमच्या अंबरनाथ तालुका ग्रामीणचे, अंबरनाथ शहराचे व बदलापूर शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष या ठिकाणी दिलेले आहेत। मी ज्यांची या ठिकाणी पदोन्नती केली त्यांना या ठिकाणी एकच आव्हान केलं की या ठिकाणी जे कामगार, असंघटित कामगार असतील त्यांना संघटित करण्याचं काम करा। जे कामगारांच्या अन्याय अत्याचार होत असेल त्यांना न्याय देण्याचं काम करा। की जिल्हा कार्यकारिणी सदैव त्यांच्या पाठीशी असेल। कामगारांना या ठिकाणी आपण बघतात की प्रत्येक कंपनी असो, कारखाना असो, इथं ठेकेदार पद्धती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। ती ठेकेदार पद्धत या जिल्ह्यातून मुक्त करण्याचं काम आम्ही युनियनच्या माध्यमातून करणार आहोत। मी संघटनेमध्ये जरी नवीन असलो परंतु राजकीय क्षेत्रामध्ये मी 2016 पासून मुरबाड तालुक्याचा आरपीआयचा अध्यक्ष आहे। त्याच्यानंतर मी आपला पर्यावरणाचा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून गेले अनेक वर्ष काम बघितले आहे। आणि आदरणीय या रिपब्लिकन चळवळीचे कामगार नेते रमेशजी भोईर साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवून आणि जिल्ह्याचा जो पदभार दिला त्या पदाचा मी निश्चितपणे कामगारांच्या भल्यासाठी प्रयत्न करील अशा ठिकाणी आश्वासन देतो।